नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू कौटिल्य आय एस अकॅडमी। मी ॲडव्होकेट सोपान पाटील। आज आपण MPSC आणि UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर 2 आहे त्यासंबंधी चर्चा करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, UPSC आणि MPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा जो विषय आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटना असा आपण त्याला प्रकर्षाने म्हणतो, ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय असेल, गव्हर्नन्स आहे, त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन जो फक्त तुमच्या मुख्य परीक्षेच्या संबंधित येणार आहे। सो बॅच जी आहे बेसिकली आपण मराठी माध्यमातून UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये असणारा GS2 म्हणजे सामान्य अध्ययन 2 पेपर क्रमांक 2 असा आपण ज्याचा उल्लेख करतो, संपूर्ण विषय आपण समजून घेणार आहोत। जसं की पूर्वपरीक्षेमध्ये राज्यघटनेला असणारं महत्त्व आणि मुख्य परीक्षेकडे जाताना राज्यघटना आणि त्या संबंधित जे काही 3 सब्जेक्ट आहेत त्यामध्ये सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे। सो कम्प्लीटली आपण पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे पेपर 1 मधलं राज्यघटना म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी आणि मुख्य परीक्षेमध्ये पेपर 2 जो GS2 असं आपण ज्याला म्हणतो त्या संबंधीच्या सगळ्या गोष्टींची कल्पना आपण या विषयामधून घेणार आहोत। सो हे सांगताना तुमचं ऑब्जेक्टिव्हच्या ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीटली क्लिअर होतील। आणि दुसरी गोष्ट, मुख्य परीक्षेमध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, जी वर्णनात्मक परीक्षा आहे, त्या संबंधीच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या देखील आपण संपूर्ण सिलेबस कौटिल्य आय एस अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत। सो विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच माझा परिचय मी तुम्हाला देतो। मी ॲडव्होकेट सोपान पाटील। सो इंडियन पॉलिटी हा विषय मी जवळपास 7 ते 10 वर्षापासून शिकवतो आहे। वेगवेगळ्या बॅचेस आहेत, ओके। सो विविध प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा त्यांचा मी आज तुम्हाला उलगडा करून सांगणार आहे। लक्षात कसं ठेवायचं, आन्सर रायटिंग करताना त्याचं इंट्रोडक्शन कसं असावं, ती बॉडी कशी असावी आणि कन्क्लुजन कसं असावं। सो या दृष्टिकोनातून आजपासून आपण या विषयाला प्रारंभ करतो आहे। दुसरी गोष्ट, सुरुवात करायची जर असली तर मी तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे नेमका त्या अभ्यासक्रमाची आज ओळख करून देणार आहे। कारण अभ्यास करताना त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत आणि कोणकोणत्या गोष्टींवर आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे। आणि वर्णनात्मक स्वरूपाकडे जाताना म्हणजे आता MPSCची मुख्य परीक्षा देखील 2025 पासून वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये विचारली जाणार आहे। सो त्यामध्ये तुमचं लिखाण कसं असावं, ओके, रायटिंग स्किल कशी डेव्हलप करावी, प्रश्नाचं उत्तर देताना त्या प्रश्नाचं उत्तर असेल त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे। सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि पॉलिटीच्या दृष्टिकोनातून म्हणजे संविधानाच्या दृष्टिकोनातून त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या GS पेपर 2 मध्ये शिकणार आहोत। सो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषयाचं नाव आहे सुरुवातीला म्हणजे सायंटिफिकली UPSC आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांनी 2025 पासून बेसिकली MPSCने 2025 पासून वर्णनात्मक पद्धत आणलेली आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये। त्यामध्ये पेपर 2 हा आपल्याला 250 गुणांना असणार आहे, ओके। आणि पेपर 1 जो आहे तुमचा पूर्वपरीक्षेचा त्यामध्ये देखील 15 ते 18 प्रश्न जे आहेत ते इंडियन पॉलिटीवर विचारले जातात। सो विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघतोय MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 सामान्य अध्ययन पेपर 2 अभ्यासक्रम, ओके, पेपर 2 अभ्यासक्रम। आता हा संपूर्ण सिलेबस आपण याच्यावर सुरुवातीमध्ये चर्चा करणार आहोत। नेमकं विषयामध्ये काय असणार आहे, कोणत्या गोष्टींवर आपण विशेष लक्ष देणार आहोत। सो आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर 2 अभ्यासक्रमाची माहिती घेऊया। आपण स्टार्ट करूया। त्याच्यात परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यासक्रमाची माहिती असणं आवश्यक आहे। जर आपल्याला एखाद्या युद्धाला जायचं आहे तर युद्धाला जाताना आपल्याकडे काही सामुग्री आहे का, की आपण जे करतोय, आपण जे लिहिणार आहोत त्या संबंधित आपल्याकडे काही शब्दांचा साठा आहे का, शब्दांचा साठा आहे पण त्याला संवैधानिक स्वरूप आहे का, राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून त्या शब्दांना काही महत्त्व आहेत का। सो या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ओके। सो सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये भारतीय संविधान, ओके, ज्याला आपण इंडियन पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, भारतीय संविधान, ओके, 1। त्यानंतर राज्यशास्त्र, याला आपण गव्हर्नन्स असं म्हणूया, गव्हर्नन्स, ओके, म्हणजे शासन प्रणाली।
ओके, महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत MPSCची परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेतली जाणार आहे 2025 पासून, राज्यसेवेची मुख्य परीक्षा. सो त्या दृष्टिकोनातून हा बॅच जी आहे आपली, बॅच बनवण्याचा अप्रोच जो आहे आपला तो वर्णनात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे आणि आपण संपूर्ण मराठी माध्यमातून ही बॅच कौटिल्य IAS अकॅडमीच्या माध्यमातून कंडक्ट करत आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, सो ते लिखाणकाम कसं असावं, काय असावं, त्याचा अप्रोच काय असावं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सोबतच इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही वर्ड असतील इंग्रजीमध्ये ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. सो बहुधा आपण बायलिंग्युअल स्वरूपामध्ये ही बॅच करणार आहोत. सो सेकंड आहे, पहिलं बघितलं आपण इंडियन पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशन, त्याचं सगळं फ्रेमवर्क, इंडियन पॉलिटीचं संरचना. ओके, त्यामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे बेसिक स्ट्रक्चर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन्स आहेत त्या आपण बघणार आहोत. ओके, सो सेकंड बघणार आहोत शासन प्रणाली. त्यानंतर सामाजिक न्याय, ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो. ओके, सामाजिक न्याय. आता सामाजिक न्याय हा राज्यघटनेमध्ये ह्या पेपर 2 मध्ये आलेला घटक आहे. हा घटक आपण विविध विषयांमध्ये देखील अभ्यासणार आहोत. जसं आपलं इकॉनॉमिक्स आहे तुमचं, इकॉनॉमिक्समध्ये देखील आपण हा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. त्यानंतर काही चालू घडामोडीमध्ये देखील आपल्याला सामाजिक न्याय या घटकाचा अभ्यास आपला होऊन जातो. म्हणजे सामाजिक न्यायमध्ये कुठल्या गोष्टी असणार आहेत तुमच्या, ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो. ओके, फ्री लीगल ॲडवाईस अँड सोशल जस्टिस इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 39A मध्ये आहे. मग याच्यामध्ये काय आहे, जर समाजाच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आपण ज्या ज्या घटकांचा उपयोग करतो आणि त्या सोडवल्या जात आहेत का, वंचित दुर्बल घटक जे आहेत त्यांच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या संबंधित सरकारचे काही डिरेक्शन्स आहेत का, काही धोरणं आहेत का, काही योजना सरकारने आखलेल्या आहेत का आणि त्यांच्या आखून त्या दृष्टिकोनातून जनतेला कोणत्या प्रकारचा न्याय दिला जातोय का, त्यांचा अभ्यास आपण सोशल जस्टिस किंवा सामाजिक न्याय या घटकामध्ये करणार आहोत. आता सामाजिक न्याय हा आपला तिसरा पॉईंट असणार आहे आणि आपला चौथा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन म्हणून देखील ओळखतो. ओके, आंतरराष्ट्रीय संबंध अशा 4 स्वरूपामध्ये आपण हा पेपर 2चा अभ्यास करणार आहोत. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल, पहिलं जे आहे आपलं ते आपण करणार आहोत इंडियन पॉलिटी किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं आपण ज्याला म्हणतो. दुसरं असणार आहे आपलं त्याच्यामध्ये गव्हर्नन्स, ज्याला आपण शासन प्रणाली असं म्हणतो. तिसऱ्या पार्टमध्ये आपण सोशल जस्टिसचा अभ्यास करणार आहोत, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आणि चौथं असणार आहे इंटरनॅशनल रिलेशन, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो. म्हणजे भारताच्या शेजारी जे जे देश आहेत, ओके, भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांचा, भारताच्या शेजारी असणारे जे जे देश आहेत म्हणजे पाकिस्तान आहे, इकडे अफगाणिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ, भूतान आहे, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका. ओके, भारताच्या शेजारी असणारे जे देश आहेत त्या देशांचा भारताशी असणारा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, ओके, राजकीय संबंध कोणत्या प्रकारचे आहेत यांचा अभ्यास देखील आपल्याला करायचा आहे. आणि हे 4ही घटकांचा अभ्यास आपण GS पेपर 2 मध्ये करणार आहोत. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, हे 4 घटक जे आहेत तुम्हाला हे 250 गुणांसाठी पेपर 2 मध्ये आहेत. क्लिअर आहे? तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल की भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्यानंतर गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रणाली ते अभ्यासाची आपल्याला. केंद्र शासन, राज्य शासन, केंद्र शासन आणि राज्य शासनाचे असणारे संबंध, मग ते संबंध आर्थिक असतील, राजकीय असतील, वित्तीय असतील, ओके, किंवा कायद्याशी संबंधित काही संबंध असतील. सो या संबंधांचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत तर गव्हर्नन्समध्ये. ओके, त्यानंतर सोशल जस्टिसमध्ये आपण ज्या ज्या मी गोष्टी तुमच्याशी चर्चा केल्यात मगाशी त्यांचं, आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे भारताच्या सभोवताली असणारे जे देश आहेत त्याचे भारताशी संबंध जे प्रस्थापित झालेत ते कशा स्वरूपाचे आहेत, त्याचे ड्रॉबॅक्स काय, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, कोणत्या देशाचे संबंध कशा प्रकारचे आहेत यांचा अभ्यास आपण इंटरनॅशनल रिलेशन याच्यामध्ये करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील
ठीक आहे. सो अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती कशा स्वरूपाची आहे ते आपण आता बघणार आहोत. ओके, परीक्षा पद्धती. ठीक आहे. पेपरचे गुण. पेपर 2 हा एकूण 250 गुणांचा आहे. प्रत्येक प्रश्नाला वेटेज असतं आणि गुण विभागणी अभ्यासक्रमानुसार केली जाते. ठीक आहे. सो याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 1 2 3 4 या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला सांगितलं इंडियन पॉलिटी 85 मार्क्सपर्यंत तुम्हाला विचारलं जातं 250 पैकी. ठीक आहे. त्यानंतर प्रश्नांचं स्वरूप. प्रश्नांचं स्वरूप म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असेल, किती शब्दांमध्ये तुम्हाला ते मांडावं लागेल. म्हणजे आता वर्णनात्मक स्वरूपाकडे जाताना आपल्याला प्रश्न जो आहे तो इंट्रोडक्शन, त्यानंतर बॉडी आणि कन्क्लूजन या स्वरूपामध्ये ते बनवायचं असतं. ठीक आहे. आता तो प्रश्न तुम्हाला 150 शब्दांसाठी विचारला गेला आहे की 250 शब्दांसाठी विचारला गेला आहे. या प्रश्नावर तुम्हाला इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याची बॉडी, त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, काय मेरिट्स काय डिमेरिट्स, ओके, आणि शेवटी तुम्हाला एक कन्क्लुजन लिहावं लागतं ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो. ओके, सुरुवातीला इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर बॉडी आणि नंतर कन्क्लुजन. सो या पेपरमध्ये वर्णनात्मक स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ज्यात विश्लेषणात्मक आणि टीकात्मक प्रश्नांचा समावेश असतो. ओके, काही टीकात्मक प्रश्न असतात, काही विश्लेषणात्मक प्रश्नांचा समावेश तिकडे असणार आहे. कालावधी पेपर सोडवण्यासाठी एकूण 3 तासांचा कालावधी आहे, त्यामुळे वेळ व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही जे शिकणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेमध्ये म्हणजे टाईम मॅनेजमेंट जे आहे तुमचं एक्झाममधलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा एक्झाम टेम्परामेंट, तुमच्याकडे असणारा शब्दांचा भरणा, तो शब्दांचा भरणा राज्यघटनेच्या स्वरूपामध्ये असला पाहिजे. संवैधानिक शब्द त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आलीत पाहिजेत. एक ॲप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. ओके, कायद्याची भाषा तिकडे ती आहे असं वाटलं पाहिजे आणि ते लिहिल्यानंतर किमान शब्दांमध्ये, ओके, अतिशय कमी याच्यामध्ये तुम्हाला तो विषय कसा पटवून देता येतो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला तिकडे करायचा आहे. आणि तुमचं उत्तर कसं प्रभावी वाटेल इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत, त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण हा GS पेपर 2 शिकवणार आहे आणि कोणकोणते शब्द कशा ठिकाणी कसे वापरायचे. ओके, सो सगळ्या त्या गोष्टी आपण त्यांच्यावर अभ्यास करणार आहोत. ओके, सो वेळेचं मॅनेजमेंट करून तो पेपर 3 तासांमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या कसा सोडवता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यानंतर माध्यम, मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्ये तुम्ही उत्तरं लिहू शकतात. ओके, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती आहे किंवा कॉन्स्टिट्युशनली वर्ड आम्हाला समजत नाही, तिकडे जे काही की पॉईंट्स आहेत ते समजत नाही, काही कन्सेप्ट्स आहेत ते समजत नाही, सो त्या अतिशय सोप्या भाषेमध्ये करून म्हणजे मराठीमध्ये, तुमची जी आवडती भाषा आहे आपली सर्वांची मराठी, या मराठीमध्ये ओके उत्तरं कशी लिहायची आणि ती उत्तरं कशी प्रभावी वाटतील त्या स्वरूपाने आपण हे बघतोय. माध्यम निवडण्याची मुभा तुम्हाला आहे, तुम्ही मराठीमधून पेपर लिहू शकता. क्लिअर आहे. हे लेक्चर आपण इंट्रोडक्टरी स्वरूपामध्ये घेत आहोत. सुरुवातीचं लेक्चर आहे पहिलं. मी तुम्हाला विषयाची ओळख करून देतो. ओके, कोणत्याही सायंटिफिकली टर्म्स मी यामध्ये तुम्हाला सांगत नाही आहे. फक्त माझा आजचा दृष्टिकोन असा आहे की तुमचं आन्सर कसं लिहिलं पाहिजे, तुम्ही त्याचा ॲप्रोच कसा असावा, ओके, उत्तर प्रभावी कसं वाटेल, सिलेबसमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, पेपर 2 मध्ये कोणकोणते घटक आहेत. मी तुम्हाला मगाशी ते 4 घटक सांगितले ज्याच्या माध्यमातून आपण ते उत्तर किंवा तो सिलेबस कंप्लीट करणार आहोत. ओके, जसं इंडियन पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, त्याच्यानंतर तिसरं सोशल जस्टिस आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे. या सगळ्या गोष्टींचा ज्या काही गोष्टी आहेत पुढे जाऊन ते इंट्रोडक्टरी सब्जेक्ट वाईज किंवा चॅप्टर वाईज आपण गेलो तर तुम्हाला ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पुढच्या टप्प्यामध्ये होत जाणार आहे. ओके, सो आत्तापर्यंत आपण फक्त एक विषयाची प्रारंभिक ओळख करून घेतली की माध्यम कसं असेल, परीक्षा किती गुणांची असते, वर्णनात्मक स्वरूपामध्ये काय तुमचा ॲप्रोच असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता अभ्यासक्रमाचे मुख्य विभाग. ओके, मुख्य विभाग किती आहेत तर 4. पहिला आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेचा उगम, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा उगम, निर्मिती कशी झाली. ओके, सो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं ते आपण इकडे बघणार आहोत. क्लिअर आहे. कोणतीही गोष्ट वर्तमानामध्ये असणारी कोणत्याही गोष्टीचा जन्म जो आहे तो इतिहासामधून होत असतो.
सो तुम्हाला इतिहास जो आहे तो अतिशय योग्यरित्या परिचित असला की तुम्हाला वर्तमानामध्ये ज्या ज्या काही गोष्टी किंवा घडामोडी घडत असतात त्या तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजत असतात. ठीक आहे. सो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे भारतीय राज्यघटना निर्मिती मागची ती आपण बघणार आहोत. ओके. सो राज्यघटनेचा उगम कसा झाला, राज्यघटनेचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं होत गेलं ते बघणार आहे. ते मी तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये सांगणार आहे. त्याचे वैशिष्ट्य आणि मूलभूत संरचना म्हणजे फंडामेंटल स्ट्रक्चर, यामध्ये काय असणार आहे, फंडामेंटल स्ट्रक्चर किंवा बेसिक स्ट्रक्चर म्हणू आपण याला. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे नेमकं आणि वैशिष्ट्य ज्याला आपण सॅलियंट फीचर्स म्हणतो. सॅलियंट फीचर्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे सॅलियंट फीचर्स तुम्हाला सिविक्स जो घटक होता शालेय जीवनामध्ये अभ्यास करताना, सो तिकडे तुम्हाला सॅलियंट फीचर्स आपल्याला माहितीच आहेत की सिंगल सिटिजनशिप आहे. ओके. सर्वात मोठी राज्यघटना आहे जगातली, लिखित स्वरूपाची सर्वात मोठी राज्यघटना आहे, संसदीय शासन प्रणाली आहे. ओके. पार्लमेंटरी सिस्टीमचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर फेडरल सिस्टीम आहे. क्लिअर आहे. युनिटरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. ह्या गोष्टी सॅलियंट फीचर्स आहेत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. ठीक आहे. बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय की बेसिक स्ट्रक्चरच्या स्वरूपात सुद्धा काही वेगवेगळे खटले आपल्याला तिकडे बघायचे आहेत. ओके. बेसिक स्ट्रक्चर, फंडामेंटल राईट्स असेल, फंडामेंटल ड्युटीज आहेत म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. सो राज्यघटनेचा उगम, त्याचा विकास कसा होत गेला, त्यानंतर भारतीय राज्यघटनेची म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची वैशिष्ट्ये काय आहेत. ओके. आणि तिची मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर काय आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं ते आपण सर्व शिकणार आहोत. ओके. त्यानंतर गव्हर्नन्स, दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रणाली असं आपण याला म्हणूया. क्लिअर आहे. शासन प्रणाली. मग केंद्रामध्ये असणारी शासन प्रणाली आणि राज्यामध्ये असणारी शासन प्रणाली या दोन्ही गोष्टी आपण तिकडे त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये काय असणार आहे तर राजकीय विचार, संस्था, त्याची निर्मितीची प्रक्रिया आणि सार्वजनिक धोरणं काय आहेत. क्लिअर आहेत. जे राजकीय विचार ह्या गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रणाली संबंधित असणारे राजकीय विचार. मग शासन प्रणालीमध्ये काय असतं तर केंद्रामध्ये 3 घटक असतील. ओके. एक न्याय व्यवस्था असेल, एक कार्यकारी व्यवस्था असेल, एक्झिक्युटिव्ह बॉडी, आणि एक कायदे मंडळ असेल. ठीक आहे. सो शासन प्रणालीमध्ये याच्या संबंधित असणारे जे काही राजकीय विचार असतील त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर संस्था, कोणकोणत्या स्वरूपाच्या संस्था आहेत तिकडे तर मग काही घटनात्मक संस्था असतील, त्यानंतर ज्याला आपण संवैधानिक संस्था असंही म्हणतो, काही असंवैधानिक संस्था असतील. त्यानंतर प्रक्रिया आणि सार्वजनिक धोरणं म्हणजे पब्लिक पॉलिसीज. ओके. शासनाच्या वतीने लोकांच्या कल्याणासाठी किंवा लोकांच्या हितासाठी, सोशल वेलफेअरसाठी ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या जातात त्याला आपण सार्वजनिक धोरणांमध्ये त्यांचा समावेश करतो. सार्वजनिक धोरणं ही जनतेसाठी सरकारने निर्माण केलेली धोरणं असतात. ओके. लोक किंवा जनता ही डोळ्यासमोर ठेवून सरकार जी धोरणं आखते लोकांच्या कल्याणासाठी ते देखील आपल्या शासकीय प्रणालीचा म्हणजे शासन प्रणालीचा एक भाग आहे. ओके. ते देखील आपल्याला डीपमध्ये तिकडे शिकायचं आहे. त्यानंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. सुरुवातीलाच बोलताना या विषयाबद्दल मी तुमच्याशी बोललो होतो की सामाजिक न्याय म्हणजे काय असणार आहे की समाजामध्ये समानता प्रस्थापित करायची आहे. ओके. दुर्बल घटक जे आहेत, दारिद्र्य रेषेखालील जे घटक आहेत, बेरोजगार लोक असतील, ओके, महिला असतील, लहान बालके असतील, सो यांच्या विकासासाठी आपल्याला काही विशेष योजना आणाव्या लागतात. आणि समाजामध्ये प्रस्थापित झालेली जी काही असमानता आहे त्या असमानतेमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी सरकारद्वारे काही ना काही धोरणं किंवा काही योजना राबवली जातात. आणि ते वंचित किंवा जे दुर्बल घटक असतील समाजातले त्यांना समाजाच्या एका समान स्तरावर आणण्यासाठी सरकारच्या द्वारा
काही ना काही योजना किंवा धोरणांची अंमलबजावणी केली जाते. सो हा संपूर्ण भाग आणि त्यांच्या माध्यमातून ह्या जनतेला न्याय दिला जातो. ओके, प्रयत्न केला जातो न्याय देण्याचा, इक्वल जस्टिस देण्याचा प्रयत्न केला जातो सरकारच्या द्वारे, इक्वल जस्टिस. ओके, सामाजिक विषमता जी आहे ती सामाजिक विषमता कमी करून समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या काही योजना सरकारच्या द्वारे राबवल्या जातील, दुर्बल घटकांचं संरक्षण करण्यासाठी. सो आपण ते जे गोष्टी आहेत सामाजिक न्यायमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, त्यानंतर सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर हे सोशल वेलफेअर जे आहे हे सामाजिक कल्याण हे राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज यांचा उपयोग करून सरकार या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं. ठीक आहे, आणि आपला शेवटचा घटक आहे अभ्यासक्रमामधला तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन. आपल्या देशाचे आपल्या सभोवतालच्या देशांशी असणारे संबंध, मग ते संबंध कसे असतील? आर्थिक संबंध असू शकतात, राजकीय संबंध आहेत, ओके, काही सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, शैक्षणिक संबंध आहेत, ओके, भौगोलिक संबंध प्रस्थापित झालेले असतील. सो आपल्या देशाचे आपल्या सभोवतालच्या देशांशी असणारे संबंध कसे आहेत? ओके, मग त्यामध्ये बेनिफिट्स आहेत, लॉस आहेत. सो कोणत्या प्रकारचे संबंध आणि त्यांच्यामध्ये असणारी जी काही तथ्यता, त्यांच्यामध्ये होणारे जे काही करार असतील हे आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शिकणार आहोत. ओके, भारत आणि इतर राष्ट्रांमधील संबंध असं आपण ज्याला संबोधूया. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. ओके, आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत आपण बघतो नेहमी, युनो आहे, त्यानंतर युनेस्को आहे, सार्क आहे, एशियन आहे, G20, त्यानंतर G7. ओके, या अशा विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या संघटना असतील या संघटनांमध्ये संघटना निर्मितीच्या मागे भारताची भूमिका, संघटनेमध्ये भारताचं असणारं महत्त्व, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये करणार आहोत. आणि जागतिक मुद्दे. ओके, सभोवतालच्या देश सोडून बाहेरचे जगामधले जे देश आहेत, अमेरिका वगैरे, अमेरिका असेल, रशिया असेल, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ओके, सो यांच्याशी भारताचे असणारे जे संबंध आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, सो त्या सर्व गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्टरी लेक्चरच्या स्वरूपामध्ये हे सुरू आहे. ओके, त्यावेळेस आपण टॉपिककडे जाऊया. त्यावेळेस सर्व गोष्टी मी तुम्हाला इन डिटेलमध्ये, म्हणजे तुमची लिखाणाची पद्धत कशी असावी, तुमचं उत्तर प्रभावीपणे कसं वाटेल, सो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्या प्रिलिमिनरीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टिकोनातून सुद्धा, म्हणजे ॲज वेल, दोन्ही गोष्टी तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये देखील सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील. 15च्या 15, 15 ते 18 जे पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न असतात राज्यसेवेच्या ते, आणि मुख्य परीक्षेमध्ये लिखाणासाठी ह्या 250 गुणांपैकी जास्तीत जास्त आपल्याला गुण कसे कमावता येतील GS पेपर 2 मधून, ते पूर्ण मी तुमचं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यघटना ज्याला आपण संविधान म्हणून देखील ओळखतो. ठीक आहे, सो वैशिष्ट्ये आणि मूलभूत रचना काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये आणि मूलभूत संरचना, संविधान निर्मात्यांचे ध्येय काय होतं, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विविध भागांचं एकत्रीकरण. ठीक आहे, सो वैशिष्ट्य आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे. थोडंसं बेसिक मी तुम्हाला फिरवतो. एक सिंगल सिटिजनशिप आहे, सिंगल सिटिजनशिप ज्याला आपण एकेरी नागरिकत्व म्हणतो, एकेरी नागरिकत्व. ओके, एकेरी नागरिकत्व, एक देश एक नागरिकत्व या तत्वावर भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आली आहे. म्हणजे जगातल्या बहुतांश देशांकडे दुहेरी नागरिकत्वाचा समावेश होतो, म्हणजे राज्याचं नागरिकत्व आणि केंद्राचं म्हणजे देशाचं नागरिकत्व. ओके, भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला. हे आपल्या राज्यघटनेतलं मूलभूत वैशिष्ट्य आहे असं कन्सिडर केलं जातं. 2
एकेरी न्याय व्यवस्था, एकेरी न्याय व्यवस्था, एकेरी न्याय व्यवस्था. ओके. न्याय व्यवस्था या घटकाकडे जाताना सुद्धा संपूर्ण न्याय व्यवस्था ही एक केंद्रित स्वरूपाची गेलेली आहे. ओके. म्हणजे काय तर संपूर्ण देशामधले निर्णय किंवा अंतिम निर्णय देण्याचं जे काही गोष्टी आहेत, अंतिम निर्णय देण्याचा अधिकार आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा. ओके. सो एकेरी न्याय व्यवस्था हे देखील आपल्या राज्यघटनेमधलं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्वतंत्र कॅग म्हणजे नियंत्रक आणि महालेखापाल हे देखील आहे. ओके. सर्वात मोठी राज्यघटना, सर्वात मोठी राज्यघटना हे आपल्याला वैशिष्ट्य बघायला मिळतं. ओके. त्यानंतर लिखित राज्यघटना, सर्वात मोठी लिखित राज्यघटना असं देखील म्हणतो. सो हे बेसिक वैशिष्ट्य जे आहेत, ओके, हे आपण चॅप्टरमध्ये सिलेबस ज्यावेळेस सुरू करू आपण पुढच्या लेक्चरपासून, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेल. ठीक आहे. त्यानंतर संविधान निर्माण करणाऱ्यांचे ध्येय काय आहेत. आता ध्येय जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे निर्माण करण्यामागची ध्येय आपल्याला बऱ्यापैकी प्रिएम्बलमध्ये बघायला मिळतात. ओके. सो कसं निर्माण करायचं होतं आपल्याला भारताचं संविधान, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये ज्यावेळेस एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन प्रेझेंट केलं होतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या समोर. सो त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन असं म्हणतो आपण, त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासंबंधीची काही उद्दिष्ट प्रस्थापित केली गेली आहेत. ओके. सो त्या उद्दिष्टांच्या आधारावर भारताचं राज्यघटना निर्माण व्हावी अशा स्वरूपामध्ये ते आपल्याला केलं गेलं असावं असं वाटतं. आणि सर्व प्रकारची ती जी गोष्ट उद्दिष्टांच्या ठरावामधल्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्या प्रिएम्बलमध्ये आलेल्या आहेत असं आपण बघतो. ओके. मग कुठली कुठली उद्दिष्ट होती ती. ओके. ध्येय काय होतं त्यांचं की भारतामध्ये भारत सार्वभौम देश असावा. कसा असावा. सार्वभौम म्हणजे आपल्यावर कोणाचंही नियंत्रण असणार नाही, जे आपण पूर्णपणे स्वतंत्र असू. ओके. पूर्णपणे इंडिपेंडंट असू, आपले निर्णय घेण्यासाठी आपल्यावर कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव असणार नाही, त्याला आपण सार्वभौम म्हणतो. ओके. सार्वभौम. त्यानंतर ध्येय काय होतं तर समाजवाद. ओके. समाजवादी म्हणजे समाजवाद असेल आपल्याकडे. ओके. त्यानंतर धर्मनिरपेक्ष आपल्या देशाचा किंवा राज्याचा कोणत्याही प्रकारचा धर्म असणार नाही, सर्वांना कोणत्याही धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य तिकडे दिलं जाईल. ओके. नंतर काय असेल लोकशाही, ज्याला आपण लोकतंत्र असं म्हणतो, लोकशाही आणि गणराज्य म्हणजे कोणाचं राज्य असेल, देश कोणाचा असेल तर तो जनतेचा असेल. ओके. या देशामध्ये सार्वभौम कोणाला समजलं गेलं आहे तर भारताची जनता. ओके. भारताची जनता ही सार्वभौम असेल, समाजवादी अर्थव्यवस्था असेल, धर्मनिरपेक्षता असेल, लोकशाही असेल आणि गणराज्य असेल. ओके. म्हणजे देशाचा जो प्रमुख असेल तो जनतेमधून निवडून दिला जाईल. ओके. राजाचा मुलगा, राजाचा पोरगा राजा बनणार नाही. सो अशा स्वरूपामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे संविधान निर्माण करते होते किंवा संविधानाचे निर्माते होते त्यांचं एक ध्येय होतं. ओके. त्यानंतर न्याय जो आहे, न्याय तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा असावा, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आली. ओके. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. आता ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काय तर आपण बऱ्यापैकी इतिहासामध्ये डोकवावं लागतं आपल्याला भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करताना. ओके. सो आपण कुठून करणार आहोत राज्यघटनेची सुरुवात, तर मी तुम्हाला 1773 पासून तर 1947 पर्यंत संपूर्ण कायद्यांच्या माध्यमातून राज्यघटनेची निर्मिती कशी झाली आणि या कायद्यांचा त्या राज्यघटनेवर प्रभाव कशा स्वरूपाचा आहे त्या सर्व गोष्टी आपण इकडे क्लिअर करणार आहोत. ओके. सो ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहोत. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये
तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. जसं की 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, ओके, त्याच्यानंतर 1791चा ॲक्ट, ओके, त्याच्यानंतर 1813चा चार्टर ॲक्ट, त्यानंतर 1833चा चार्टर ॲक्ट, 1853चा चार्टर ॲक्ट, 1858चा भारतीय सुशासनाचा कायदा, म्हणजे 1773 पासून 1858पर्यंत, ओके, ज्याला आपण कंपनीज रूल म्हणून ओळखतो. काय म्हणतो आपण त्याला? कंपनी रूल. भारतामध्ये नियम कोण तयार करायचे त्यावेळेस? कंपनी. ईस्ट इंडिया कंपनीचे जे रूल होते 1773 पासून ते 1858, 1773 पासून 1858पर्यंत, सो कंपनीज रूलपर्यंत. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये, ओके, 1858 नंतर 1861चा कायदा, ओके, 1861च्या कायद्यानंतर 1909चा कायदा, 1919चा कायदा, त्यानंतर 1935चा कायदा आणि 1947चा भारत स्वातंत्र्याचा कायदा, ओके. आणि मग 1947 म्हणजे 1946च्या भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासंबंधीची जी पहिली बैठक बसली होती 9 डिसेंबर 1946ची, तिथून तर संपूर्ण भारतीय राज्यघटनेचा शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, ओके. सो या कायद्यांच्या माध्यमातून आपल्याला राज्यघटनेकडे जावं लागेल. राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर तुम्हाला बघायची असेल, समजून घ्यायची असेल, तर सुरुवातीला आपल्याला कायद्यांचा अभ्यास करावा लागतो आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये या कायद्यांचा प्रभाव कसा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ओके. सो ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यानंतर विविध भागांचे एकत्रीकरण. आता वेगवेगळे जे भाग आहेत त्यांचं एकत्रीकरण ते आपण बघणार आहोत. सेकंड, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्ये ह्या गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे राज्यघटनेमध्ये आता तुम्ही भारताचे नागरिक या दृष्टिकोनातून तुम्हाला मिळालेले नागरी आणि राजकीय अधिकार आहेत, ओके. नागरिक या दृष्टिकोनातून तुम्हाला जी हक्क आहेत, हक्क, तर हक्क मागितल्यानंतर तुम्हाला काही कर्तव्यसुद्धा बजवावी लागतात. म्हणजे हक्क आणि कर्तव्य यांचा एक परस्पर संबंध असतो. तुम्ही देशाचे नागरिक या नात्याने जर हक्क मागत असाल तर देशासाठी काही कर्तव्य असतात, आपलीसुद्धा काही कर्तव्य आहेत देशाप्रती, या गोष्टी तिकडे समजून घ्यायच्या आहेत, ओके. सो या सगळ्या गोष्टी चालवत असताना सरकारलासुद्धा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून काही तत्वे असतात, जी तत्वांवर भारतामध्ये निर्माण झालेल्या सरकारांनी काम करायचं असतं, ओके. म्हणजे ही सरकारला मार्गदर्शन करणारी तत्व आहेत, ओके. हक्कांचं उल्लंघन आणि अंमलबजावणी तसेच राज्याच्या धोरणांना मदत. क्लिअर आहे? जर हक्कांचं उल्लंघन केलं गेलं आणि त्यांची अंमलबजावणी संबंधीच्या काही कन्सेप्ट्स आहेत ते आपण तिकडे बघणार आहोत. आणि राज्याच्या धोरणांना मदत कशी करता येते, ओके, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. क्लिअर आहे? चलो, त्यानंतर संघ राज्य व्यवस्था आणि केंद्र आणि राज्याचे संबंध. म्हणजे भारतामध्ये असणारी जी काही फेडरल सिस्टीम आहे, फेडरल सिस्टीम आणि केंद्र आणि राज्याचे संबंध, म्हणजे रिलेशन बिटवीन सेंट्रल आणि स्टेट्स, ओके. केंद्र आणि राज्याचे संबंध जे आहेत, म्हणजे कायदेशीर संबंध असतील, कायदेविषयक संबंध, त्यानंतर वित्तीय संबंध आहेत आणि प्रशासकीय संबंध आहेत. म्हणजे लेजिस्लेटिव्ह रिलेशन, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन आणि फायनान्शियल रिलेशन कसे आहेत केंद्र आणि राज्यांचे ते आपण बघणार आहोत, ओके. संघराज्यीय व्यवस्था जी आहे ती एकात्मिक प्रकारची संघराज्य व्यवस्था देखील असते. सो शक्तींचं विभाजन, राज्यांचे अधिकार आणि विवादांचे विश्लेषण या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, ओके. त्यानंतर संसद. क्लिअर आहे? भारतामध्ये असणारी संसदेची भूमिका, संसदेची कार्य काय आहेत, संसदेचे असणारे अधिकार. क्लिअर आहे? संसदेवर असणारी जबाबदारी, संसदेची कामकाजाची पद्धत, ओके. नंतर संसदीय शासन प्रणाली
आपण जगातल्या कोणत्या संसदेला फॉलो करतो, कोणती संसदीय शासन प्रणाली आपण अवलंबली आहे आपल्या देशामध्ये, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कोणकोणत्या प्रकारच्या संसद आहेत आणि त्यांची कामाची पद्धत काय. ओके, जसं आपण इंग्लंडच्या संसद किंवा पार्लमेंटरी सिस्टीम जी आहे पूर्ण ते आपण इंग्लंडची फॉलो करतो. क्लिअर. अमेरिकेकडे जाताना अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस म्हणून ओळखलं जातं. मग त्यामध्ये संसद सर्वोच्च स्थानी कुठं आहे, संसदेला असणारा मान काय, संसदेचं महत्त्व काय आहे, सो या सगळ्या गोष्टी आपण तिकडे बघणार आहोत. संसदेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, संसदेची अंग कोणकोणती असतात. ओके, संसद फ्रेम करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये तुमच्या त्या बॉडीमध्ये आलं पाहिजे, कारण आपण इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या स्वरूपामध्ये लिहिणार. तर संसदेमध्ये आपण राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा, भारतामध्ये अशा स्वरूपाचं आपलं स्ट्रक्चर आहे. सो त्या गोष्टींमध्ये राष्ट्रपतीची भूमिका, सभेला असणारे अधिकार आणि लोकसभेला असणारे अधिकार हे तुम्हाला किमान गोष्टींमध्ये तिकडे मांडता येणं गरजेचं आहे. ओके, सो संसद जे आहे, राज्यघटनेमध्ये संसदेचा असणारा समावेश, तो कोणत्या भागामध्ये कुठं आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे मांडल्या तर तुम्हाला निश्चितच व्यवस्थित उत्तरार्थी मार्क्स मिळतात. ओके, त्यानंतर राज्याकडे गेलो तर राज्याचं विधिमंडळ, विधिमंडळ म्हणण्यापेक्षा आपण याला कायदेमंडळ देखील म्हणू शकतो. ओके, कायदेमंडळ. संसदीय शासन प्रणाली जी आपली केंद्र आणि राज्य दोन्ही स्वरूपामध्ये आहे. ओके, आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचं विभाजन केलेलं असतं. ही संघराज्य व्यवस्था जी आहे, जगामध्ये निर्माण झालेली पहिली संघराज्य व्यवस्था जगामध्ये कोणत्या देशामध्ये होती आणि कोणत्या देशाचं संघराज्य व्यवस्था अतिशय मॉडल किंवा अतिशय चांगल्या प्रमाणात ते ओळखलं जातं. ओके, संघराज्य व्यवस्था, जसं आपण USA संघराज्याबद्दल बोलतो आणि भारतामध्ये अतिशय उत्कृष्ट मॉडेल USA संघराज्य आहे. तरी भारताची संघराज्य पद्धत जी आहे ती आपण कॅनडाच्या आधारावर घेतली आहे. ओके, मग त्याच्यामधला असणारा फरक काय, आपण कॅनडाचीच का घेतली, कॅनडाच्या संघराज्यामध्ये असणाऱ्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आपण लिखाणातून समजून द्यायच्या. ठीक आहे. सो संघराज्य व्यवस्था देखील आपण बघितलं. त्यानंतर संसद, राज्य विधानमंडळ, राज्य विधानमंडळामध्ये असणारे जे काही सभागृह आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला व्यवस्थित करावा लागेल. त्यानंतर स्थानिक शासन. ओके, आता भारतामध्ये स्थानिक शासनाचा उगम, स्थानिक शासन कोणाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. ज्याला आपण लोकल बॉडीज म्हणतो, लोकल बॉडीज. ओके, लोकल बॉडीज ही संकल्पना सुरुवातीपासून भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक संस्थांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. कारण तुम्ही प्राचीन इतिहासामध्ये गेलात तर तुम्हाला सभा, समिती वगैरे या सगळ्या गोष्टींचा, ग्रामनी, ग्रामुक या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला आढळतो. पण ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर या ब्रिटिशांचा भारतीय लोकांवर मोठ्या प्रमाणावर जो काही इम्पॅक्ट आहे, प्रभाव झालेला आहे, त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो लोकल बॉडीज ज्या आहेत आपल्याला कॉन्स्टिट्यूशनली आपण कुठून घेतो तर ते आहेत लॉर्ड रिपन यांच्या संकल्पनेतून या सगळ्या गोष्टी जन्माला आलेल्या आहेत. असं आपण त्यांचा अभ्यास करतो. लॉर्ड रिपन. ओके, लॉर्ड रिपन यांना लोकल बॉडीज किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखलं जातं. मग स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे 3 टियर सिस्टीम आहे. ठीक आहे. पहिले म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचं 2 प्रकारात आपण वर्गीकरण करतो, जसं की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे. मग यामध्ये आपण पहिले ग्रामीण नंतर शहरी बघूया. ओके, ग्रामीणमध्ये आपण बघतो सर्वात खालच्या स्तरावर असते ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती आणि पंचायत समितीनंतरचा जो टप्पा आहे तो म्हणजे जिल्हा परिषद. ओके, आणि तसं शहरी भागाकडे जाताना आपण सर्वोच्च स्तरावर महानगरपालिका, त्याच्यानंतर नगरपालिका किंवा नगर परिषद आणि खालच्या 3ऱ्या स्तरावर नगर पंचायतीचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. ओके, आता संसद, राज्य विधानमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण या घटकाच्या माध्यमातून काय बघण्याचा प्रयत्न करतोय की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जी भारतामध्ये आपण ही राज्यघटना निर्माणकर्त्यांचं जे काही ध्येय होतं सुरुवातीला
की कोणतं ध्येय असावं, भारतीय राज्यघटना निर्मिती करण्यामागची उद्दिष्ट काय आहेत, तर काय होतं निर्मात्यांचं ध्येय, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, म्हणजे यालाच आपण लोकशाहीचं विकेंद्रीकरण असं म्हणतो. ओके. सो संसद, राज्याचं विधानमंडळ आणि त्याच्यानंतर स्थानिक शासन म्हणजे दिल्ली, नंतर राज्य, त्याच्यानंतर आपलं गावापर्यंतचा संपूर्ण कारभार, ज्यालाच आपण लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणून ओळखतो. क्लिअर आहे. सो संसदेची रचना, राज्य विधानमंडळाची रचना, त्यांचे अधिकार आणि कायद्यांची प्रक्रिया, कायदे निर्मितीची प्रक्रिया काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि या तिन्ही घटकांचे नागरिकांशी असणारे संपर्क, म्हणजे नागरिक हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून संसद, राज्य विधानमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी काम करावयाची जी काही भूमिका असेल ते आपल्याला ह्या प्रकरणातून अभ्यासायची आहे. ओके. चलो, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत असतील. आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत त्यासंबंधी आपण चर्चा करत आहोत. ओके. सो वैशिष्ट्य आहेत, मूलभूत संरचना आहेत, बेसिक स्ट्रक्चर, निर्माण करणारी लोक, त्यांच्या भूमिका, त्याच्यानंतर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल. ओके. त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, याच्यामध्ये प्रिएम्बल देखील आहे. उद्दिष्टांच्या ठरावाचं नंतरचं कन्व्हर्जन भारताच्या प्रिएम्बल किंवा सरनामामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि या संबंधीचे वेगवेगळे असणारे जे काही खटले आहेत, म्हणजे कोणाचं मत कोणत्या स्वरूपात होतं, ओके, सगळ्या त्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या. त्यानंतर संघराज्यीय व्यवस्था, केंद्र आणि राज्याचे असणारे संबंध. ओके. त्यानंतर संसद, राज्याचं विधिमंडळ आणि स्थानिक शासन, त्यांची रचना, त्यांचे अधिकार, त्यांचे कामाचं स्वरूप. ओके. त्यांचे कायदे निर्माण करण्याची प्रक्रिया, म्हणजे केंद्र आणि राज्य विधानमंडळाचे खालच्या घटकाला, म्हणजे स्थानिक शासनाला कोणत्याही प्रकारचा कायदा निर्माण करण्याचे अधिकार देण्यात आलेला नाही आहेत. ओके. कारण संघराज्यीय व्यवस्थामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोनच लोकांच्या भूमिका महत्त्वाच्या मानल्या जातात. ठीक आहे. सो संसदीय शासन व्यवस्था, त्याच्या माध्यमातून आपल्याला लोकशाहीचं झालेलं विकेंद्रीकरण, या गोष्टींची आपण चर्चा केली. सो सिलेबस ओरिएंटेड आपण आज चर्चा करतो मित्रांनो. ओके. त्यानंतर गव्हर्नन्स म्हणजे राज्यशास्त्र, ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणूया. पॉलिटिकल सायन्स आणि गव्हर्नन्स. ओके. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर भारतीय लोकशाही, काय बघायचं आहे, भारतीय लोकशाही. भारतीय लोकशाही. ठीक आहे. इंडियाची डेमोक्रेसी, त्याबद्दलचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला याच्यासोबतच लोकशाहीचा जन्म कुठं झाला आहे या संबंधीचे असणारे वेगवेगळे सिद्धांत, लोकशाहीचं महत्त्व काय आहे. ओके. फायदे आणि तोटे हे नेहमी आपल्याला वर्णनात्मक स्वरूपामध्ये लिहावे लागतात. फायदे आणि तोटे, ज्याला आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स असं म्हणतो. ओके. त्याचा परिणाम काय होतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या त्या बॉडीमध्ये आल्या पाहिजे. उत्तराचं लिखाण करताना आपल्याला इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके. मग सुरुवातीमध्ये काय असणार, तर लोकशाही म्हणजे काय हे इंट्रोमध्ये आपल्याला दाखवावं लागतं. ओके. लोकशाही या विचाराबद्दल जगामध्ये असणारे विविध प्रकारची जी काही मतं आहेत ती आपल्याला मांडावी लागतील. लोकशाहीचा उगम. ओके. मग युरोप आणि ग्रीक स्टेट जे आहेत, ग्रीक राज्य किंवा ग्रीस यांचे त्याबद्दल असणारी भूमिका काय आहे. ओके. नंतर मग यूएसएचे जे प्रेसिडेंट आहेत, यूएसएच्या प्रेसिडेंटची असणारी भूमिका काय आहे. ओके. मग ब्रिटनची भूमिका काय आहे त्या संबंधीची, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. वेगवेगळे सिद्धांत, त्याचं महत्त्व, फायदे, तोटे, परिणाम आणि मग त्यांचा असणारा निष्कर्ष. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडाव्या लागतील. आणि मग त्याच्यामध्ये भारतीय लोकशाही काय. ओके. सिद्धांत, वैशिष्ट्य, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये. ओके. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया, निवडणूक आयोग, मतदान पद्धती, EVM आणि VVPAT. ओके. सो हा विषय असा आहे की तुम्हाला राज्यघटना या विषयाचा अभ्यास करताना
नजीकच्या काळामध्ये घडलेल्या ज्या ज्या काही घडामोडी असतील त्या घडामोडींची सांगड देखील यांच्यासोबत तुम्हाला लावावी लागते. ठीक आहे. सो शासन प्रणालीमध्ये आपल्याला निवडणुका घेणं, लोकशाहीमध्ये निवडणुका घेणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं. सो निवडणुका, त्या निवडणुका घेण्यासाठी निर्माण झालेल्या ज्या काही यंत्रणा असतील ते म्हणजे निवडणूक आयोग. ओके, जे आपण कलम 324 मध्ये बघतो भारतीय राज्यघटनेच्या. ओके, भाग 15. लिहिताना तुम्ही जर अशा गोष्टींचा व्यवस्थितपणे मांडणी केली किंवा या गोष्टी मेन्शन केल्या की भाग 15 मध्ये कलम 324 मध्ये अंतर्गत भाग 15 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाचा समावेश होतो, जो निवडणूक आयोग भारतामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करतो. मग कोणकोणत्या निवडणुका कंडक्ट करण्याचं काम केंद्राचा निवडणूक आयोग करतो, निवडणूक आयोगाची लोकशाहीमध्ये असणारी भूमिका काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इंट्रोडक्शन किंवा त्याच्यामध्ये मांडल्या तर तुमचं उत्तर अतिशय प्रभावी वाटतं. ओके, सो निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट इलेक्शन आहे, त्या सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत. निवडणूक आयोग, त्याची भूमिका, त्याचं लोकशाहीमधलं महत्त्व, त्यानंतर मतदानाची पद्धती कशी आहे, मतदानाच्या पद्धती अलीकडे तुम्ही बघताय. ओके, बॅलेट पेपर असतील, इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन असतील, सो या वेगवेगळ्या मतदानाच्या पद्धती आणि त्यांच्यामध्ये मग इकडे तुम्हाला दाखवलं होतं की टीका करणे किंवा शंका व्यक्त करणे, संशय करणे, फायदे सांगणे, तोटे सांगणे, ह्या सगळ्या गोष्टी. मतदानाची पद्धत कोणती आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, म्हणजे संशयानंतरची जे काही तुमचे निरसन करण्याच्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या भूमिका आहेत, सो या गोष्टी तिकडे आपल्याला विचारात घेतल्या जातात. ओके, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, त्यानंतर वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, अशा गोष्टी तुम्ही व्यवस्थित पेपरमध्ये पटवून दिल्या तर तुम्हाला निश्चितच पेपरमध्ये मार्क्स वाढायला वाव मिळतो, म्हणजे स्कोप मिळतो. ठीक आहे. त्यानंतर राजकीय पक्ष आणि दबाव गट, ज्याला आपण प्रेशर गुट म्हणून ओळखतो. ओके, सरकारवर हे दबाव निर्माण करणाऱ्या यंत्रणा आहेत. क्लिअर आहे. शासनामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत आपण ते लोकशाही, त्या संबंधीच्या गोष्टी, निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाच्या भूमिका, लोकशाहीमध्ये असणारं त्याचं महत्त्व, राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षानंतर असणारे जे जे काही दबाव गट आहेत त्यांची भूमिका आणि राजकीय प्रक्रियेवर असणारा त्यांचा प्रभाव. ओके, सो त्यानंतर नागरी सेवा आणि प्रशासकीय सुधारणा. आता नागरी सेवा म्हणजे काय, तर देशातल्या नागरिकांना ज्या सर्व्हिसेस आहेत त्या पुरवल्या जातात. ओके, लोकशाहीमध्ये असणारी नागरी सेवांची असणारी भूमिका, लोकशाहीमधील नागरी सेवांची असणारी भूमिका. ओके, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं योगदान काय आहे त्याच्या मागचं, त्यानंतर त्याच्यामधले प्रशासकीय सुधारणा, वेगवेगळ्या आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन जे आहेत ते आपण बघतो. प्रशासकीय सुधारणा आयोग आहेत ते, त्यांचे कार्य, ते सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण आणि ई गव्हर्नन्स, म्हणजे डिजिटल स्वरूपामध्ये ज्या ज्या काही गोष्टी याच्यामध्ये आणल्या गेलेल्या आहेत त्यांचा वापर कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इकडे करणार आहोत. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र आणि शासन याच्या संबंधीच्या गोष्टी आपण बघितल्या. ओके, त्यानंतर सामाजिक न्याय, सेकंड जो पॉईंट होता आपण त्याच्यामध्ये बघितलं संपूर्ण गव्हर्नन्स. म्हणजे मी तुम्हाला काय काय सांगायचा प्रयत्न करतोय तुम्ही ते लक्षात घ्या. ओके, इकडे राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत ते क्लिअर झालं आहे. त्यानंतर ह्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत. राज्यशास्त्र आणि शासन म्हणजे गव्हर्नन्स, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण शिकणार आहोत ते. त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत सामाजिक न्यायावर. ओके, सामाजिक न्याय, ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणून ओळखतो. सोशल जस्टिस. ठीक आहे, सामाजिक न्याय. क्लिअर. सो सामाजिक विषमता आणि भेदभाव, समाजामध्ये असणारी विषमता आणि भेदभाव, यामध्ये जातीयवाद, लिंगभाव, धार्मिक भेदभाव आणि वर्गीय विषमता यांचा अभ्यास होतो. कशाचा अभ्यास करणार आहोत आपण त्याच्यामध्ये, तर समाजामध्ये असणारी जी काही विषमता आहे ती विषमता
कमी करून समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी सरकार कोणकोणत्या प्रकारची धोरणं किंवा योजनांची अंमलबजावणी करते, या सर्व गोष्टी आपल्याला तिकडे अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर जो भेदभाव आहे तो कमी करणे, जातीयवाद, लिंगभाव म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी आपण त्याला म्हणतो, लैंगिक असमानता ती कमी करायची आहे आणि ती कमी करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करतो. नंतर धार्मिक भेदभाव, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण याच्यामध्ये केलं गेलेलं डिस्क्रिमिनेशन ते ब्रेक करायचं आहे. आणि वर्गीय विषमता म्हणजे जातीपातीमध्ये असणारी विषमता कमी करणे, यांचा अभ्यास करणे म्हणजे सामाजिक न्यायाचा अभ्यास करणे असं आहे. सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचा विचार केला जाणार आहे. ओके, मग उपाययोजना म्हणजे काय, तर सरकार जे धोरणं आखेल सरकारची आखली गेलेली धोरणं, त्यानंतर सरकार ज्या ह्या गोष्टी कमी करण्यासाठी ज्या योजनांचा उपयोग करतो त्यांचा अभ्यास करणार आहोत. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे, त्यांच्या समावेशासाठी घेतले जाणारे उपाययोजना आणि त्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण यांचा विचार देखील सामाजिक न्याय या घटकामध्ये केला जातो. ओके, त्यानंतर लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण, बालकांचं संगोपन आणि संरक्षण, दुर्बल घटक, SC ST, ओके, म्हणजे मागासवर्गीय जे घटक आहेत त्यांना पुढच्या रांगेमध्ये आणण्यासाठी सरकारद्वारे ज्या काही उपाययोजना केल्या जातील त्यांचा अभ्यास देखील आपण इकडे करणार आहोत सामाजिक न्यायामध्ये. ओके, स्त्रियांच्या समानता, महिलांचं सक्षमीकरण यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना असतील. सामाजिक कल्याण योजना आणि कायदे. ओके, सामाजिक कल्याणामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 सामाजिक घटकांच्या ज्या काही गोष्टी आहेत, ओके, या सामाजिक विषय यांमध्ये असणारी जी काही अडचण आहे ती सोडवण्यासाठी सरकारद्वारे आखल्या गेलेल्या ज्या काही योजना असतील त्या देखील आपण इकडे अभ्यासणार आहोत. ओके, गरजूंसाठी चालू असलेल्या योजना, कल्याणकारी धोरणं आणि त्यांना संरक्षण देणारे कायदे यांचा अभ्यास देखील इकडे होतो. क्लिअर आहे? चलो, आणि शेवटचा पॉईंट याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. ओके विद्यार्थी मित्रांनो, आज फक्त अभ्यासक्रमाची एक ओळख मी तुम्हाला करून देतोय. अजून आपलं कुठल्याही प्रकारचं चॅप्टर अभ्यासक्रमासंबंधित सुरू झालेलं नाही. फक्त अभ्यासक्रम काय आहे नेमका, कोणत्या घटकामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. ओके, राज्यघटनेचे बेसिक गोष्ट काय आहेत, गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रणाली म्हणजे काय, सामाजिक न्याय ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत, आणि नंतर इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. ओके, नेमकं याच्यात अभ्यासायचं आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. हे बेसिक ज्यावेळेस तुम्हाला समजतं आणि याच्यामधल्या ज्या काही टर्म्स असतील, याच्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत, याचा नेमका ऑब्जेक्टिव्स काय आहेत, याचं उद्दिष्ट काय आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं त्यावेळेस तुमचा पेपर 2 हा अतिशय योग्य प्रमाणे होऊन जातो. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला मार्क्स व्यवस्थित जर काढायचे असतील तर हा अभ्यासक्रम समजून घेणं सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, सो आपण आलोय शेवटच्या घटकावर, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. ओके, सामान्य अध्ययन 2 म्हणजे पेपर 2 या पेपरचा अभ्यास करताना आपण 4 सेक्शनमध्ये याचं वर्गीकरण केलं आहे, राज्यघटना, शासन प्रणाली, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. तर आपण 4था घटक आता अभ्यासणार आहोत. नेमका आपण त्याच्यामध्ये काय बघणार आहोत या संबंधीच्या गोष्टी जाणून घेऊया. ओके, सो भारताचे परराष्ट्र धोरण. ओके, भारताचे परराष्ट्र धोरण यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरणातील मुख्य मुद्दे, त्यांचं ध्येय आणि आव्हाने यांचा समावेश होतो. ठीक आहे, परराष्ट्र धोरण जे आहे भारताचं, त्याचे मुद्दे, भारताचं ध्येय काय आहे, मिशन, व्हिजन म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचं, आणि आव्हाने काय आहेत भारतासमोर ही सगळी धोरणं आखताना. ओके, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं किंवा परराष्ट्रीय धोरण आखताना भारतासमोर कोणकोणत्या प्रकारची आव्हानं आहेत आणि भारताची ध्येय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करणार आहोत. ओके, सेकंड, द्विपक्षीय ज्याला आपण बायलॅटरल म्हणतो, म्हणजे भारताची एखाद्या दुसऱ्या देशाशी असणारी जी काही संबंध असतील, जी काही भूमिका असेल, ज्याला आपण द्विपक्षीय धोरण असं म्हणू. त्यानंतर प्रादेशिक आणि वैश्विक संबंध. ओके, प्रादेशिक म्हणजे काय, आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सार्क माहितीच आहे. ओके, तेवढा प्रदेश आहे 5, 6, 7 देशांचा,
त्यांच्याशी असणारं संबंध, भारताचं त्यांच्याबद्दल असणारं ध्येय आणि ह्या देशांसंबंधी भारताची असणारी भूमिका आणि यांच्याशी सगळ्या गोष्टी संबंध प्रस्थापित केल्यानंतर भारतासमोर निर्माण होणारी आव्हानं, या सगळ्या गोष्टी आपण इकडे अभ्यासणार आहोत. प्रादेशिक आणि वैश्विक संबंध, भारताचे इतर देशांशी असलेले संबंध, प्रादेशिक संघटना आणि जागतिक स्तरावर असणारी भारताची भूमिका यांचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करणार आहोत. ओके. सो प्रादेशिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटना, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं म्हणजे काय तर युनो, युनेस्को, सार्क असेल, एशियन आहे, G20 आहे, G7. ओके. त्यानंतर ओके ह्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, वर्ल्ड बँक, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, सो यांच्यामध्ये भारताचं महत्त्व काय, भारताचं योगदान काय, क्लिअर, ह्या गोष्टी आपण इकडे बघणार आहोत. इकडे ब्रिक्स आहे, ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संघटना, यांच्या संदर्भात भारताची भूमिका काय, त्यांचे कार्य, भारतासमोर असणारी आव्हानं यांचा विचार केला जातो. ओके. जागतिक समस्या आणि भारताची भूमिका काय, जगामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील आणि त्यामध्ये भारताची भूमिका काय आहे, यामध्ये जागतिक तापमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे, दहशतवाद, शस्त्रास्त्रांचा वापर, त्यांचा प्रसार आणि आर्थिक समस्या यांसारख्या जागतिक समस्यांवर भारताचं धोरण काय असणार आहे आणि भारताची त्यामागची असणारी भूमिका काय, यांचा अभ्यास आपण इंटरनॅशनल संबंधांमध्ये करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण याचं ब्रीफिंग करूया. परराष्ट्र धोरण काय असणार आहे भारताचं. ओके. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन काय आहेत, त्यानंतर संघटनांचे संबंध आणि जागतिक वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, आणि त्यामध्ये भारताची असणारी भूमिका काय, या सगळ्या गोष्टी आपण यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करतो. ठीक आहे. सो सर्व प्रकारच्या गोष्टी आत्तापर्यंतची तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील अशी मी अपेक्षा करतो, की 4 पार्टमध्ये ज्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या सांगण्याचा मी आज प्रयत्न केला आहे. आणि आता तुमची तयारीची रणनीती काय असावी. ओके. अभ्यास करताना आपली एक प्लॅनिंग असतं, एक नियोजन असतं, एक रणनीती आपण तिकडे आखत असतो. क्लिअर आहे. सो तयारी कशी करणार आणि तयारीची रणनीती काय असावी. रणनीतीशिवाय कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणं ही योग्य मानली जात नाही. ठीक आहे. सो वृत्तपत्र आणि नियतकालिके तुम्हाला सर्वच ठिकाणी सांगितलं जातं, वृत्तपत्रांचं वाचन करा, वृत्तपत्रांचं वाचन करा. ओके. त्यामध्ये काही राजकीय विचार असतात, राजकीय लोकांच्या काही भूमिका असतात, सो आपल्याला तिकडे त्या अभ्यासाला मिळतात. सो रणनीतीमध्ये या गोष्टी ठेवा, वृत्तपत्रे आणि नियतकालिके. दैनिक वृत्तपत्र आणि नियतकालिके नियमितपणे वाचून चालू घडामोडीशी अद्ययावत राहा. ठीक आहे. चालू घडामोडी हा विषय राज्यशास्त्र किंवा इंडियन पॉलिटीला अतिशय व्यवस्थित तो रिलेट करतो आणि त्या गोष्टी तुम्हाला समजल्या की तुम्हाला लिखाण कौशल्यामध्ये त्याला मदत होतं. सरकारी अहवाल आणि योजना, सरकारी अहवाल आणि योजनांचा अभ्यास करा आणि धोरणात्मक मुद्द्यांचं ज्ञान मिळवायचं. ठीक आहे. त्यानंतर मुद्द्यांची जोडणी, जे काही मुद्दे आहेत तुमच्या अभ्यासक्रमाशी ते मुद्दे काही रिलेट करत असतील, काही संबंध प्रस्थापित करत असतील तर लगेच त्याला वेगळ्या ठिकाणी एक नोट, एक सूचना तयार करा आणि त्यावर रिवाईज करा. सराव परीक्षा आणि लेखन. ठीक आहे. परत परत पेपर सोडवणे आणि लिखाण जे आहे म्हणजे तुमची रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती व्यवस्थित करा. नियमित सराव परीक्षा देऊन लेखन कौशल्याचा विकास करा. ओके. म्हणजे परत टेस्ट सिरीज वगैरे जे आपल्या कंडक्ट केले जातात किंवा लिखाणानंतर पेपर कोणाला तरी चेक करायला देणे आणि मुद्दे सुचलितोय का, आपण इंट्रो, बॉडी किंवा कन्क्लुजन व्यवस्थितपणे त्याची मांडणी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि लेखन कौशल्य जे आहे, तुमची रायटिंग स्किल जी आहे ती डेव्हलप होणं खूप गरजेचं असतं, तरच तुम्हाला त्याची उत्तरं व्यवस्थितपणे देता येतात. सो अशा स्वरूपामध्ये तुम्ही पेपर 2 जो आहे तो कंप्लीट कवर तुमचा होऊ शकतो. सो 4ही घटक जे आहेत सामान्य अध्ययन पेपर 2 मधले ते आपण आज व्यवस्थितप्रमाणे ते अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला कोणकोणते सोर्स उपयुक्त असतील, कोणकोणत्या सोर्सचा वापर करून तुमचं लेखन कौशल्यावर तुम्ही कमांड मिळवू शकता. ओके. सो त्या देखील गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे. सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील अशी अपेक्षा करतो.
आता महत्त्वाची साधनं काय आहे त्याच्यामधली, ओके, एक अभ्यासक्रम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ओके, प्रश्नपत्रिका ज्या आहेत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे जाताना प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, टीका करण्याच्या त्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात, ओके, त्यानंतर प्रश्नपत्रिका कारणे द्या विचारले जातात, तुमच्या शब्दात मांडणी करा या स्वरूपामध्ये प्रश्न असतो, सो त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. स्रोत काय असणार आहे हे सगळं करताना, तर एम लक्ष्मीकांत, ओके, उपयुक्त आहे हे पुस्तक, ठीक आहे. सरकारी वेबसाईट्सवर मिळणारा डाटा, चालू घडामोडी संबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या, आणि जे बेसिक फ्रेमवर्क आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, सो या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील, ठीक आहे. समारोप करूया. एक व्यापक दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे, एक ॲप्रोच जो आहे तो तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमाचे प्रत्येक क्षेत्र पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इकडे गिवअप करून चालत नाही, ओके, की व्यापक आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. आणि लिखाण कौशल्य किंवा स्किल रायटिंग स्किल ज्या आहेत त्यावेळेस तुमच्याकडे एक मोठा तुमचा ॲप्रोच असला पाहिजे, शब्दांचा साठा असला पाहिजे, एक तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. एखादा मुद्दा तुम्ही ज्या वेळेस मांडता त्यावेळेस तो मुद्दा तुम्ही पटवून देता तुम्हाला आला पाहिजे, त्याची व्यवस्थित उदाहरणं ती तिकडे दिली गेली पाहिजे. आणि अशासाठी तुमचं वाचन मोठ्या प्रमाणावर लागेल. आणि वाचनानंतर तुम्हाला लिखाणाचं कौशल्य देखील अवगत करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात तिकडे परीक्षेमध्ये मार्क्स मिळते, ओके. सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियमित सराव यांना महत्त्व द्या. सराव परीक्षा देऊन वेळेचं व्यवस्थापन करा. आता टाईम मॅनेजमेंट हे देखील एक महत्त्वाची गोष्ट तिकडे, ओके. चालू घडामोडी यांचं तर रिलेशन कराच, ओके. लेखन कौशल्यावर लक्ष द्या. स्पष्ट आणि संक्षिप्त उत्तरे लिहा, ठीक आहे. म्हणजे जी तुम्ही माहिती देणार आहात ती अतिशय स्पष्ट मुद्देसूद स्वरूपामध्ये असावी, ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आहे आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर, अभ्यासक्रमाचं स्वरूप, याच्याबद्दल आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कौटिल्य IAS अकॅडमीला संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या GS पेपर 2 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2, संविधान, राजकारण वगैरे त्या संबंधी ज्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कौटिल्य IAS अकॅडमी सदैव तत्पर असेल. सो विद्यार्थी मित्रांनो, थांबूया इकडे आणि उद्यापासून आपण भारतीय राज्यघटनेच्या एक प्रॉपर अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू.